नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव. सर्वात आधी तवा पुलावसाठी लागणारे तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. 2 ते 3 वेळा आपल्याला हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 तांबे पाणी घालून घेते. पाणी जास्तीचं घालायचं आहे कारण आपण भात उकळवून घेणार आहे आणि बाकीचं पाणी काढून टाकणार आहोत. त्यामुळं पाणी थोडं जास्त घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते. त्यानंतर थोडंसं तेल आणि हिंग घालायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये. आता या पाण्याला आपण उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. मीठ आपण थोडंसं जास्त घालणार आहे कारण आपले यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत. त्यानंतर मी 1 बटाटा घेतलेला आहे. सोलून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण बटाटा सेपरेट उकडलेला नाही आहे, आपण भातामध्येच उकडवणार आहोत. आणि मी 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, तोही बटाट्यासोबत उकडून घेतो आहे. त्यानंतर आपण धुवून घेतलेला तांदूळ घालू, हलवून घेऊ आणि याला आपण उकडून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने आपण बघून घेऊया आपला भात शिजला आहे की नाही ते. भात व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण हे चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे भात. आपला बटाटा आणि फ्लावरही जास्त ओव्हर कुक होत नाही, व्यवस्थित उकडले जातात. आता आपण झटपट पुलाव बनवतोय त्यामुळं मी त्यामध्ये बटाटा आणि फ्लावर एकत्रित उकडून घेतलेला आहे. आता हा पांगवून ठेवायचा आहे कारण त्यातली वाफ निघाली पाहिजे. मी तवा घेतलेला आहे. हा माझा लोखंडी तवा आहे. त्यावर मी तेल घालून घेते. आता थोडंसं मी 1 चम्मच बटर घालते. बटर आणि तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे. तेल आणि बटर गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. अगदी 1 छोटा चम्मच मी जिरे घालून घेतलेले आहे त्यामध्ये. त्यानंतर आपण कापून घेतलेला कांदा घेतलेला आहे. 1 मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. तो आपण पूर्ण घालून घेऊ त्यामध्ये. आता हे तेलात आणि बटरमध्ये कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला. आता यानंतर मी 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. मधनं त्याचं पोट फोडून घेतलेलं आहे. आणि गाजर आपण कांद्यानंतर लगेच घालायचं आहे कारण तेलामध्ये ते थोडंसं मऊ होईल. बाकीच्या भाज्यांना वेळ लागत नाही. बाकीच्या भाज्या तेलामध्ये पटकनी मऊ होतात. आता आपण हे पावभाजीसाठी अद्रक, लसूण आणि बेडगी मिरचीची पेस्ट करून घेतली होती, ती मी बाजूला ठेवली होती थोडीशी. ती 1 चम्मच पेस्ट घालून घेते. ही पेस्ट घातल्याने पुलावला रंगही छान येतो आणि चवही छान लागते. प्रत्येक पावभाजी आणि तवा पुलावच्या स्टॉलवर ही पेस्ट वापरली जाते. ही पेस्ट करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही व 4-5 तास गरम पाण्यामध्ये बेडगी मिरची भिजवून ठेवायची. लसूण आणि अद्रक सोबत थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून ठेवली तरी होतं. त्यानंतर थोडीशी हळद घालते. लाल मिरची पावडर अगदी थोडी घालते कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर धणेपूड, थोडीशी जिरेपूड आणि आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे 1 मोठा चम्मच, तो पावभाजी मसाला घालू. आता मसाले आपण व्यवस्थित परतवून घेऊ तेलामध्ये. आता यानंतर आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. 1 टोमॅटो घेतलेला आहे मी कापून. आता टोमॅटो घातल्याच्या नंतर आपण त्यामध्ये लगेच मीठ घालून घेणार आहोत. आपण भातामध्ये शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त आपण या भाज्यांपुरतंच मीठ घालणार आहोत. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. आपले मसाले तेलामध्ये करपले नाही पाहिजे. पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत याच्यावर. झाकण ठेवल्याने टोमॅटोही मऊ होईल आणि त्यामधील जे मसाले आपण घातलेले आहेत ते व्यवस्थित परतले जातील. आपण जो बटाटा उकडून घेतलेला आहे भातासोबत, तो जास्त उकडलेला नाही आहे, व्यवस्थित उकडला गेला आहे. फ्लावरही दाखवते मी तुम्हाला. फ्लावरचाही जास्त गाळ नाही झालेला. आता आपण झाकण काढून घ्यायचे, त्यावरचं परतून घ्यायचे. व्यवस्थित टोमॅटो पण आपले मऊ झालेले आहेत त्यामध्ये. आता आपण फ्रोझन मटर घेतलेले आहे,
ते घालून घेऊ त्यामध्ये. गाजरही आपलं झाकण ठेवल्यामुळं थोडंसं मऊ झालं असेल. शिमला मिरची घेतलेला आहे मी एक कापून, तो पण घातलेला आहे. आता मटर आणि शिमला मिरची घातल्यानंतर जास्त वेळ नाही ठेवायचं आहे आपल्याला. पटकनी परतून आपण त्यामध्ये लगेच उकडून घेतलेला जो भात आहे तो आपण तव्यावर घालून घ्यायचा आहे. आपण पुलाव परतून झाल्याच्या नंतरनं त्यावर थोडे बीटाचे तुकडे घालणार आहोत. आता आपण फुल गॅस करून व्यवस्थित परतून घेऊ. सर्व भाज्या आपल्या व्यवस्थित परतलेल्या आहेत, परंतु भात जो आपण उकडून घेतलेला आहे त्यालाही आपल्याला मसाल्यामध्ये त्या भाज्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवर परतायचं आहे आपल्याला. परतल्यामुळे त्या भातालाही त्या तव्याचा व्यवस्थित फ्लेवर उतरतो. एक छानसा फ्लेवर असतो तव्याचा. आपण तव्यामध्ये एखादा पदार्थ बनवतो त्या टायमाला त्या पदार्थाची चव वेगळी लागते. आपण कढईमध्ये किंवा पातेल्यात बनवतो त्यापेक्षा. या पद्धतीने आपण पुलाव तयार केला आहे. तवा पुलाव आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. हा पुलाव आपण कापलेला कांदा, लिंबू आणि रायत्यासोबत खाऊ शकतो. खूप छान लागतो. पुलाव मी प्लेटीमध्ये काढून घेते. तुम्हाला माझी तवा पुलावची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुलाववरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि आपला तवा पुलाव रेडी आहे.